या राज्यामध्ये अनेक शेतकरी आहेत, शेतकऱ्यांचे सातबारे आहेत. राज्यामध्ये किती टक्के महिलांच्या नावावरती सातबाऱ्यामध्ये, महिलांच्या सातबाऱ्यावरती नाव आहे, पुरुषांची नाव आहेत, पण महिलांची माझ्या माहितीप्रमाणे खूप 15-20% सुद्धा नावं या माझ्या महिला शेतकऱ्यांची नसतील. त्यामुळे या महिलांना, त्या सुद्धा महिलांना शेतकरी प्रमाणपत्र हे मिळालं पाहिजे. त्याचप्रमाणे निश्चित प्रकारे आपल्याला माहिती आहे की आमचे या बाबतीमध्ये उद्या जर अडचण काय आली तर आम्ही मुद्दामून हे तर कमिट्या तर केलेल्याच आहेत, पण महिलांना मार्गदर्शन करण्यासाठी अधिकाऱ्यांची पण एक नेमणूक केली आहे. जिल्हा व तालुका पातळीवर महिला शेतकऱ्यांना सहाय्यक अधिकाऱ्यांची आम्ही नियुक्ती करतोय. महिला शेतकऱ्यांना सक्षमीकरण करण्यासाठी स्वतंत्र निधीची तरतूद या विधेयकामध्ये करण्यात आलेली आहे. त्यामुळे एकल महिलांचा मगाशी सुरेश अण्णा आपण तो विषय काढला. सदर विधेयकात आपण एकल महिलेच्या बाबतीमध्ये शेतकऱ्यांसाठी, एकल महिला त्यांसाठी विशेष सहाय्यता आणि कार्यक्रम आणि कौशल्य विकास याबाबत तरतूद सुद्धा आपण यामध्ये करतोय. त्यामुळे निश्चित प्रकारे या विधेयकामधनं माझ्या कुठल्याही महिलेला हे बाजूला केलं जाणार नाहीये.